मित्रांनो, एक नगरसेवक कसा असावा याची संकल्पना आपल्या मनामध्ये कायम असते. तो निर्भीड असावा, आपल्या प्रॉब्लेम्सना धावून येणारा असावा. आपले छोटे-छोटे जे आपल्या भागातले जे नागरी प्रॉब्लेम्स आहेत, जसं ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ता असेल, हे जे प्रॉब्लेम आहेत हा सॉल्व्ह करणारा असावा, असं आपल्याला नेहमीच वाटतं. पण त्याची नेहमीच आपल्याला कमतरता भासते. कारण आपण बघतो नगरसेवक झाल्यानंतर 5 वर्षातच ते लोक बंगले घ्यायला लागतात, प्लॉट विकत घेतात. त्यांच्या गाड्या बघाव्या तर लक्षात येतं की या लोकांनी आपल्या टॅक्सच्या पैशातून आपल्यासाठी कामं न करता स्वतःचे कसे घर भरले आहे. याला फाटा देणारा एक व्यक्ती सुदर्शन जगदाळे, माझे मित्र. सॉफ्टवेअर इंजिनियर चांगल्या मोठ्या हुद्द्यावर असताना ती नोकरी सोडून राजकारणात उडी घेतो. त्यांना प्रेरणा असते अरविंद केजरीवालांची, ज्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठे काम केले आहे. आणि त्यानंतर आम आदमी पार्टीसाठी पुण्यासाठी काम करणारा, आणि त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षामध्ये आल्यानंतर जे काम केलं ते पाहून अरविंद केजरीवालांनी त्यांना पुण्याचं शहर अध्यक्षपद दिलं. आणि हे फक्त आम आदमी पक्षातच घडू शकतं. एक सामान्य माणूस, कुठलेही पैसे नसताना तुम्हाला पद मिळतं, तुम्हाला आता इलेक्शनसाठी तिकीट मिळतं, फार मोठी गोष्ट आहे. आज आपण बघितलं बाकीच्या प्रस्तावित पक्षामध्ये तुम्हाला एक साधं छोटं मोठं पद किंवा काही तिकीट हवं असेल तर तुम्हाला किती पैसे लागतात याचा अंदाज आता आपण जे पाहिलं आहे, हे सगळे 50-50 खोके घेऊन झालेले आमदार, याच्यावरनं लक्षात येतं आपल्याला. तर मी एवढंच सांगू इच्छितो की बालेवाडीतील जे नागरिक आहेत ते अत्यंत लकी आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे यांना नक्कीच सपोर्ट करावा आणि त्यांना निवडून आणावं. म्हणजे तुम्हाला पुढची 5 वर्ष ते जे काम करतील त्याच्यातनं लक्षात येईल की आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये किती मोठं काम केलेलं आहे. आणि तुमच्या छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यालासुद्धा ते ॲड्रेस करतील याची मला खात्री आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की सुदर्शन जगदाळेंना नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.